नमस्ते, मी बाळासाहेब बंडलकर, आरोग्य सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र निरा। आज आपण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विक्रम काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज ते प्राथमिक आरोग्य केंद्र निरा येथे भेट देण्यासाठी आले। भेट देण्याच्या मागचं उद्दिष्ट आहे की संत सोपान काका तसेच ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आगमन सासवडमध्ये 20 तारखेला होत असून तिथून पुढे निरा झेंडेवाडी ते निरेपर्यंत आरोग्य दवाखाना असेल किंवा बाकीचे विहिरींचं शुद्धीकरण असेल, काय कुठपर्यंत तयारी आली, कशा पद्धतीने तयारी आली, काय काय कमी आहे म्हणजे कमी आहे त्यामध्ये याच्या मार्गदर्शन करण्यासाठी आत्ता वाल्ला येथे जाऊन आलेले आहेत, आता निरेमध्ये आलेले आहेत। तर पालखीसाठी पुरंदर आरोग्य यंत्रणा कशा प्रकारे सज्ज झाली याची थोडक्यात माहिती डॉक्टर विक्रम काळे सर देतील। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर विक्रम काळे, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती पुरंदर। आपण झेंडेवाडीपासून आपल्याकडं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज 22 तारखेला आगमन होत आहे। त्याच्यामध्ये 22 आणि 23 तारखेला सासवड शहरी भागात मुक्काम आहे, 24 तारखेला जेजुरी येथे मुक्काम आहे, 25 तारखेला वाल्ल्यामध्ये मुक्काम आहे आणि 25 तारखेला इथून निरेमध्ये पादुका स्नान होऊन माऊली सातारकडे मार्गस्थ होतात। त्या अनुषंगाने जवळपास 5 ते 5.5 लाख वारकरी आपल्या तालुक्यामध्ये येत असतात। त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आपण या ठिकाणी भरपूर तयारी केली असून जवळपास 150 आरोग्य कर्मचारी या ठिकाणी काम करत आहेत। त्याच्यामध्ये झेंडेवाडीमध्ये आपण एक 4 बेडचा ICU तयार करतो आहे। त्याच्यानंतर सासवडला पालखी तळावरती नगर परिषद आहे, त्या ठिकाणी आपण एक प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून देतो आहे। त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे, तिथं 24 तास वारकऱ्यांना आरोग्य सुविधा मिळणार आहे। जेजुरीमध्ये सुद्धा पालखी तळावरती आपण त्यांना उपचारात्मक सुविधा प्रथमोपचार पालखी तळावर देतो आहे। त्यानंतर तिथं ग्रामीण रुग्णालय आहे, तिथं 24 तास सुविधा आहे। त्याच्यानंतर पालखी येत असताना प्रत्येकी 2 किलोमीटरवर एक ॲम्ब्युलन्सचं पथक उपचारासाठी असणार आहे आणि प्रतिबंधात्मक म्हणून आपण या ठिकाणी पाणी नमुने जे काय टँकर पॉईंट तालुक्यातले जवळपास 56 टँकर पॉईंटचे पाणी नमुने आपण तपासणीसाठी पाठवलेत। त्याच्यानंतर ज्या ठिकाणी पालखी विसावा आहे किंवा मुक्काम आहे त्याच्या अगोदर 7 दिवस आपण दुराळणी करून घेतो। कीटकजन्य सर्वे आपण करून घेतलेला आहे सर्व गावांचा आणि दुराळणी आपण अगोदर 7 दिवस मुक्कामाच्या अगोदर करून घेतो, 037। त्यानंतर दुराळणी करताना आपण ग्रामपंचायत प्रशासनाची मदत घेतो। त्यानंतर जे काय पाण्याचे नमुने आहेत जवळपास 277 पाणी नमुने आपण टोटल तपासून घेतलेले आहेत। त्या दृष्टीने आपण ज्या ठिकाणी विसावा आहे त्या ठिकाणी आपलं उपचार पथक असणार आहे आणि ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम आहे वाल्ल्याचा जो मुक्काम आहे तो ग्रामीण भागातला आहे आणि PSC पासून थोडंसं लांब अंतर आहे, ते 4.5 किलोमीटर अंतर आहे वाल्ल्यापासून आणि निरेपासून ते 6 किलोमीटर अंतर आहे। तर त्या ठिकाणी आपण 24 तास एक पथक कार्यान्वित ठेवलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक, समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत जवळपास 4 दिवस अहोरात्र सेवा करून या वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी आपण सर्वजण वारकऱ्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। झेंडेवाडीपासून निरा प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत येईपर्यंत म्हणजे पालखी मार्गावरती 3 प्राथमिक आरोग्य केंद्र आपले आहेत, बेलसर, वाल्ला आणि निरा। या ठिकाणी कोणत्याही औषधाची कमतरता राहू नये यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे आणि जर कुठल्या औषधाची जर कमतरता असेल तर त्यांनी आपल्या जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाला किंवा मला माहिती द्यावी। सर्वच्या सर्व औषधे उपलब्ध करण्याचा आरोग्य विभागातर्फे जरूर प्रयत्न केला जाईल
तसेच जी काही पालख्या संत सोपानकाका महाराज किंवा चांगावटेश्वर महाराज या देखील पालख्या सासवडबंद मार्ग स्वतात, त्या मार्गावर देखील कुठल्या औषधाची कमतरता पडणार नाही याची आरोग्य विभाग खात्री देत आहे. नमस्कार, मी डॉक्टर नरेश बागुल, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र नीरा येथे सध्या कार्यरत असून आता आम्ही सर्व आमची जी टीम आहे प्राथमिक आरोग्य केंद्र नीरेची, आम्ही सर्वजण काळे सर, आमचे तालुका आरोग्य अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दिवस रात्र काम करत असून आम्ही या ठिकाणी जेवढे काही खाद्यपदार्थ जिथं इथं गाड्या असता, हॉटेल असेल किंवा ते स्वीट मार्ट असेल, त्या ठिकाणी मी जाऊन त्या ठिकाणी पाणी नमुने घेत आहोत, तपासत आहोत. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जाऊन जे अन्न वगैरे कसं आहे ते बघत आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही त्याची पूर्ण काळजी घेत आहोत. तसेच नीरा गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर जी आहे त्या ठिकाणी देखील आम्ही भेट देत आहोत आणि त्या ठिकाणी टीसीएलचा वापर होतो नाही होतो ते सगळं आम्ही बघत आहोत. त्याचप्रमाणे इथं ज्या बाकीच्या ठिकाणी पण इथून पाणी घेतात नीरेतले गावकरी, त्या ठिकाणी पण आम्ही व्हिजिट देत आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत. नमस्कार, मी बेबी तांबे, LHV प्राथमिक आरोग्य केंद्र नीरा. आता पालखी जवळच आलेली आहे, त्या निमित्ताने आम्ही सर्वजण कर्मचारी जोमाने कामाला सुरुवात केलेली आहे. आमच्या इथे पाण्याचे स्तोत्र किंवा हॉटेल तपासणी हे सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये कामगारांची तपासणी करणे किंवा अन्नपदार्थ झाकून ठेवले की नाही किंवा ते कशा पद्धतीने त्याची हे करतात ते पाहतो आणि ओटी तपासणी कशी घ्यायची ते पण कर्मचाऱ्यांना शिकवून ते पण घेत आहोत आणि हे काम सर्व कर्मचारी मिळून करत आहोत. मी मनीषा जाधव, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र नीरा. आज पालखीच्या निमित्त आमच्या इथे आशांमार्फत कीटकजन्य सर्वेक्षण म्हणजे कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे, जेणेकरून आपण जे मलेरिया, डेंगी, चिकनगुनिया यांच्यापासून वारकऱ्यांना आपण त्यांच्या प्रतिबंध करू शकतो होण्यापासून. तर ते सर्वेक्षण आमच्या इथं चांगल्या प्रकारे चालू आहे आणि काही रक्त नमुन्यांची पण तपासणी करण्यात येत आहे, जेणेकरून आपल्याला पुढचं जे आहे ते आजार टाळता येतील. धन्यवाद.